हाय हॅलो, कसे आहात? तर एकदम आता आपल्याला हॉटेलसाठी जर डोसा बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एकदम असं अचूक प्रमाण पाहिजे. सो मी या ठिकाणी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. अशा 3 वाट्यांनी तांदळाच्या घेणार आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. 3 वाटी तांदूळ आणि अशा अशा कंसिस्टन्सीमध्ये भरून अशा मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. हे जुनं रेशनिंगचं तांदूळ आहे, जेणेकरून डोसे आपले मस्तपैकी असे कुरकुरीत होण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर आता आपल्याला उडदाची डाळ देखील भिजवून घ्यायची आहे. सो मी 3 वाट्या तांदूळ या ठिकाणी घेतलेले आहे आणि 1 वाटी या ठिकाणी आपल्याला उडदाची डाळ वगैरे घ्यायची आहे. आता ही आमची घरगुती डाळ आहे. सो काही पोलं तुम्हाला दिसत असतील, काही विषय नाही. सो 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि हे छान असं आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजवून वगैरे घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर हे पातळ असे पोहे आहेत ते. सो 3 वाट्या मी घेतलेले आहेत. असं रेशनिंगचं तांदूळ असं जाड वगैरे असतात. तांदूळ घेताना तुम्ही काय करा माहिती का, जुने तांदूळ वगैरे घ्या, जेणेकरून छान असं आपले डोसे होण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी आमची घरची डाळ घेतलेली 1 वाटी. छान असं भिजल्यानंतर वरची फुलं आहेत ते पाक अशी बऱ्यापैकी निघून जातात. सो हे झालं आपलं 2 कन्सिस्टन्सी तांदूळ. त्याचबरोबर हे पातळ असे पोहे घेतलेले आहेत. पोह्यामुळे खूप छानसे मऊ वगैरे होतात आणि टोटर वगैरे लागण्याची शक्यता नसते. सो मी 1 वाटी पोहे घेतलेला आहे. एकदम पातळ पोहे घेतलेला आहे. तुमच्याकडे जे आपण पोहे बनवतो जे अवेलेबल आहे ते घ्या 1 वाटी. सो 1 वाटी मी पोहे घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आता सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे आपल्याला 1 चम्मच मेथी घ्यायची आहे. मेथी जर या पिठामध्ये जर ॲड केली की नाही तर मेथीने छान असं आंबलं जातं पीठ, म्हणजे फर्मेंट होण्यास मदत होते. सो मी 1.5 चम्मच आणि 1 चम्मच असं घेतलेलं आहे क्वांटिटी. जरा 1 चम्मचला थोडंवर एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये घेतलेलं आहे. चला तरी सगळं आता वॉश वगैरे करून घेऊया. छान असं वॉश करून 7 ते 8 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे आता बारीक करताना मी तुम्हाला एकदा दाखवते. छान असे मी तांदूळ वगैरे धुतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि आता जे उडदाचं डाळ आहे ना, ह्याच्यामध्येच मी ती आता ॲड करणार आहे. म्हणजे दोन्ही छान असे भिजलं जाईल. एकत्र केलं तरी पण चालते, पण मला ही फोल आहे ते काढण्यासाठी मी सेपरेट केलेलं आहे. छान असं भरपूर प्रमाणामध्ये पाणी होतायचं आणि ह्याच्यामध्ये जे पोहे ॲड करते. चला आता ही छानपैकी भिजून घेऊया आपण मस्तपैकी 20 ते 7 ते 8 तासासाठी. तर छान अशी प्लेट आपल्याला झाकून ठेवायची आहे आणि उडदाची डाळ आणि मेथी छान अशी भिजते. त्याचबरोबर पोहे आणि तांदूळ देखील भिजले जातात. तर साधारण आपल्याला 7 तास तरी भिजवणं इम्पॉर्टंट आहे. चला तर मग आता बारीक करायची भेटूया. मस्तपैकी 7 ते 8 तास आपण भिजवलेलं आहे पीठ. छान असं फुललेलं आहे. त्याचबरोबर आपण वाटण बारीक करताना ह्याच्यामध्ये 1 चम्मच अशी साखर ॲड करणार आहे. लागेल तेवढी प्रत्येक भांड्यामध्ये 1 चम्मच आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे. आणि स्वच्छ अशी मी आता उडदाची डाळ धुवून घेतलेली आहे. छान अशी मेथी वगैरे छान फुललेली आहे. चला तर आता हे छान असं बारीक करूया. तांदूळ काय आपण सकाळी छान असे धुतलेले होते. आता फक्त उडदाची डाळ धुवायला बाकी होती. छान अशी धुवून घ्यायची आणि थोडंसं हे आपले अर्धा झारा आहे ना, ह्याच्यामध्ये मी आपलं मेथी आणि उडीद डाळ ॲड करत आहे. आता तुम्हाला दिसेल अशा कन्सिस्टन्सीमध्ये 1 चम्मच साखर ॲड करायची. ही ट्रिक नक्की तुम्ही ॲड करा. बघा मग कसे छान क्रिस्पी डोसे होतात अगदी हॉटेलसारखी. चला तर हे मिक्सरला छान असं मी बारीक करून घेते. आता बारीक करताना आपल्याला थोडं पाणी पण ॲड करावं लागणार. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये ह्याच्यातलं तांदळाचं पाणी आहे तीच ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. आता मला दिसते तेवढं मी बारीक केले. हाताच्या साह्याने म्हणजे चेक करायचं आणि रवाळसर जरा ठेवायचं. हे पूर्ण असं बारीक करायचं नाही, एकदम किंचितचं थोडंसं रवाळसर आहे ना तसं ठेवून द्यायचं. जर आपण इडली करणार असेल तर असं ठेवून द्यायचं. आणि जर डोसा वगैरे करायचा असेल तर मस्त आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. छानपैकी हाताच्या साह्याने काढून घेऊया आणि मोठ्या पातेल्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे अवेलेबल स्टीलचा डब्बा जर असेल ना तर घट्टपैकी असं झाकण वगैरे लावून ते पण तुम्ही स्टीलचा डब्बा घेऊ शकता. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये झटपट पटापट आपण डोशाचं पीठ बारीक करून घेऊया. सो आता हे ती मी म्हणजे सेकंड टाइम बारीक केलेलं पीठ आहे. छान असं हे पण अशाच कन्सिस्टन्सीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. बारीक करताना शक्यतो काय करायचं माहिती आहे का, मिक्सरचं मोठंच भांडं घ्या. छान असं झटपट पटापट होईल आणि हाताच्या साईने काढून घ्या. आणि परत हाताच्या साईन सगळं आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जे हाताची उभ असते ना ह्याच्यामध्ये जाईल आणि पटकन असं फर्मेंट होण्यास मदत होईल. चला तर अजून बाकीचं पण मी पीठ तांदूळ आणि उडदाची डाळ आहे ती वाटून घेते. या ठिकाणी मी असं मोठं पातेलं आहे ते घेतलेलं आहे, जेणेकरून फुललं तरी खाली वगैरे सांडणार नाही. तर मी साधारण 1 चम्मच साखर ॲड करून, सो माझी 1 चम्मच साखर ॲड सगळी करून 1 चम्मच साखर आपली राहिलेली आहे. आता छान असं हाताच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हातातली जी उभ आहे ना छान अशी पिठाला लागते आणि पीठ आहे ते लवकरचं फर्मेंट होण्यास मदत होते. आणि पीठ झाकून ठेवताना कायम जाळीचा वापर करा. छान असं आणलं जातं पीठ आणि घट्ट असं झाकण लावा. आणि झाकण लावल्यानंतर वरून असा वरवट्टा वगैरे ठेवला तर चालते. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपलं रेडी झालेलं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं सगळीकडे हलवून. आणि मीठ वगैरे आताच ॲड करायचं नाही, जेव्हा आपण बनवणार आहोत त्याचे 1-2 मिनटं आधी आपल्याला ॲड करायचं आहे. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. फर्मेंट करताना असं छान असं गोल गोल छान असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून काही गुठळ्या वगैरे राहतात ते हाताच्या बोटाच्या साह्याने निघून जातात. असं राऊंडिंग करायचं आणि परत सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये चेक करायचं. सलग असं एक तार पडायला लागली तर समजून जायचं की आपलं पीठ छान असं रेडी झालेलं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये रेडी करून घ्यायचं आहे. आणि छान आता ह्याच्या काहीतरी आपण आता झाकण वगैरे ठेवून ह्या स्टँडवर आपल्याला ठेवायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे आता काही गरमी चालू झाली आमच्याकडं, सो तुम्हाला थंडीत वगैरे आणण्यासाठी मदत होत नसेल तर छान असं वरून पापड वगैरे गुंडळलं तरी पण छान असं फर्मेंट पीठ होतं. तो छान बऱ्यापैकी मी एकजीव वगैरे करून घेतलेलं आहे. छान असं तळातनं वगैरे हलवून घ्यायचं, म्हणजे मस्त असं एकजीव होतं. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते ती म्हणजे असं साधारण जरा वर धरायचं नाही, एक तार असं पडायला लागलं तर समजून जायचं की पीठ आपलं छान असं रेडी झालेलं आहे.
आता तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी एवढी झालेली आहे. आणि आता मॉर्निंगला उद्या बघूया किती फुगते पीठ वगैरे काय. तर आता हे छान असं मी प्लेट झाकणार आहे. यानंतर या ठिकाणी स्टँड घेणार आहे. मी स्टँडवर असं ठेवून देणार आहे. यानंतर ह्याच्यावर आपल्याला असं वरवंटा झाकला तरी कापड वगैरे झाकलं तरी पण चालते, किंवा वरवंटाचा ठेवला तरी पण चालते. चला तर आता उद्या सकाळी बघूया फर्मेंट कसं किती वगैरे पीठ होते ते. रात्रभर छान असं भिजावून म्हणून असा मी वरवंटा ठेवलेला होता. बघूया आता किती छान पीठ आपलं फुललेलं आहे ते. अरे वा, बघू शकता कसं मस्त पीठ फुललेलं आहे, एक नंबर. आणि असं प्लेटला पण लागलेलं आहे. चला तर आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पीठ काढून घेऊया. आता सगळीकडे घालून घ्यायचं व्यवस्थित, आणि जे ताटाला लागले ते पण असं काढून वगैरे घ्यायचं, वेस्ट नाही घालवायचं आपल्याला. छान असं आता बघा किती असं खाली बसते पीठ हलवल्यानंतर. मस्त छान पीठ फुललेलं आहे, एक नंबर. आणि आता आपल्याला पाहिजे तेवढं एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. छान असं पळीच्या साह्याने हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण असं पीठ आपलं जेवढं बारीक केलं तर तेवढं कन्सिस्टन्सीमध्ये होऊन जातं. एक नंबर छान असं पेमेंट झालेलं आहे. छान असं हलवून वगैरे घ्यायचं पीठ. हलवून घेते मी पीठ छान असं हलवल्यानंतर बघू शकता निम्म्या क्वांटिटीमध्ये पीठ आपलं खाली गेलेलं आहे. तर आता आपल्याला पाहिजे तेवढं काढून घेऊया. एक साईडला स्टँड ठेवलं होतं मी, तुम्ही पण नक्की स्टँड वगैरे ठेवा. तर पाहिजे तेवढं एका छोट्या पातेल्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आणि परत मग आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये मीठ आणि पाणी ॲड करायचं आहे. ते झटपट पटापट काढून घेते मी. सोडा वगैरे नाही मी यूज करणार, तर छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. सो सोडा वगैरे नाही आपल्याला यूज करायचा. अजून एक 2 पळ्या काढते म्हणजे मापात होऊन जाते. सो मी अशा कन्सिस्टन्सीसाठी मी एका साईडला डोशासाठी पीठ बनवून घेतलं. छान असं हलवून घ्यायचं. यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे ॲड करायचं आहे, आणि पाणी पाहिजे तेवढं आता आम्ही पीठ घेतलेलं आहे. आणि बाकीचं आहे ते फ्रीज वगैरे मध्ये ठेवलं तर चालतंय, कारण का जास्त फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फर्मेंट होत नाही. चला तर आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करूया. साधारण अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. मस्त आता एकसारखं घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर साधारण मी पाव चमच घेतलेला आहे. छान असा आपण मिक्सअप करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी चपातीचा तवा घेतलेला आहे. आता साधारण ह्याच्यावर तेल वगैरे काही नाही घातलं, डिरेक्ट पळी बॅटर टाकून घेऊया. मस्त असा गोल मोठा करून घ्यायचा आहे डोसा. आणि साईडने थोडंसं तेल घालून घेऊया. चला तर यानंतर डोसा आपल्याला हे करून घ्यायचा आहे. आता पुन्हा तीच प्रोसेस, एक पळी आणि थोडंसं वरतून घ्यायचं आहे. तुमची जर पळी मोठी वगैरे असेल तर आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये सुद्धा चालते. आता डोसाचा करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम अशी बारीक करायची आहे. त्यानंतर कसं छान डोसे होतात. आणि ॲक्च्युली हा चपातीचा तवा आहे, आणि डोशाचा आपला तवा असतो नाही नॉनस्टिकचा, त्याच्यात तर एक नंबर छान होतात पातळ वगैरे. त्याच्यात पण सांगा तुम्हाला कोणते छान वाटतात ते. मस्त असा पातळ डोसा आपल्याला असा करून घ्यायचा आहे. आणि आता 1-2 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं मिडियम गॅसवरती. छान असं मिडियम गॅसवरती आपण छान असा डोसा भाजून घेतलेला आहे. आता हुलतानाच्या साह्याने एकदम अलगद हाताने हळूहळू आधी जे साईडच्या कडा आहेत ना ते अशा उचलून घ्यायच्या सावकाश आणि केअरली करा, जेणेकरून खाली आपला डोसा चिकटणार नाही. आणि झालाय ना एकदम हॉटेलसारखा छान असा क्रिस्पी आणि जाळीदार छान असा गोल्डन कलर आलेला आहे. गोल्डन कलर आलेला आहे याचं कारण फक्त म्हणजे तुम्हाला मी लाईव्ह मगाशी दाखवलेलं होतं की 1 चम्मच मी शुगर ॲड केलेली होती, साखर. छान असं जाळी पण येते आणि गोल्डन कलर छान येतो, आणि सगळीकडे व्यवस्थित आपला डोसा हा होतो. आणि बघू शकता मी छोटा डोसा जरी घातला तरी छान असा गोल्डन कलर येतो, एकदम सोनेरी कलर, एकदम हॉटेलसारखं होतोय. तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे थोडं मेथी त्याचबरोबर पोहे आणि शुगर ॲड करा 1 चम्मच, किंवा एका भांड्याची अर्धा चम्मच जरी केलं तरी चालेल. खरंच खूप छान टेस्ट येते. सो रेसिपी कशी वाटते तुम्हाला डोशाची. आणि आता तुम्हाला मी मोठा डोसा देखील करून दाखवते. छान असा मसाला डोसा अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसा. तर छान असं 2 मिनिटासाठी पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे. आता जे छोटा डोसा बनवला होता ना त्याला किती छान जाळी आलेली आहे, तुम्हाला मी दाखवलंच. यानंतर आता ह्याला आपण बटाट्याची भाजी लावणार आहे, किंवा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. छान असा डोसा आपला सगळीकडे व्यवस्थित बसतोय. फक्त डोसा करायच्या वेळी गॅसची फ्लेम जरा बारीक करायची, आणि यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा मोठी ठेवली तरी चालते. हा पण किती छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला आहे. सो किती छान झटपट पटापट आपला डोसा रेडी होतोय, तुम्हाला दिसतोय. यानंतर एकच पळी बॅटर घ्या, आणि तुम्हाला जास्त मोठा येत असेल तर 1.5 पळी घेतलं तरीही चालेल. छान असं बारीक गॅस करायची. त्यानंतर साईडने तेल लावायचं आणि 1-2 मिनिटासाठी झाकण असं म्हणजे ठेवून द्यायचं, जेणेकरून वाफ वगैरे येऊन छान असं पचलं जाते, आणि मस्त असा आपला डोसा रेडी होतोय. यानंतर मी सेकंड पण तुम्हाला करून दाखवलेला आहे डोशाची रेसिपी. सो व्हिडिओ कसा वाटला म्हणजे डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील सांगा, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका. सो कशी वाटली डोसा रेसिपी, काही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आणि आवर्जून कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. जो कोणी नवीन असेल त्यांनी सो लाईक करा, छान अशी कमेंट करा, आणि नवीन कोण जॉईन झालं असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.